आज महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान श्रीलंकेतील कोलंबो येथे एकमेकांसमोर येतील। दोनही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना खेळलाय। भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला हरवलंय तर पाकिस्तानने बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागलाय। ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय। हा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता। दोनही संघांना आता प्रत्येकी एक गुण देण्यात आलाय। अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 140 धावांनी पराभव केलाय। भारताने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। दुसरी कसोटी 10 ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत खेळली जाईल। भारताचा संघ आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये नव्या कर्णधारासह ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय। रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून भारताच्या संघाचं कर्णधारपद आता शुभमन गिलकडे सोपवलं जाणार आहे, तर श्रेयस अय्यर हा टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत। टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान 5 T20 सामन्यांचा थरार रंगणार आहे। या मालिकेसाठी BCCI निवड समितीनं T20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली। सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर शुभमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार। काऊ आनानं वाचियर लाग्रेफला शैलीदारपणे हरवून ग्रँड चेस टूर फायनल्स 2025 जिंकली, तर ॲरोनियननं 3रं स्थान पटकावलंय आणि प्रज्ञानंदनं 4थ्या स्थानावर आपली मोहीम संपवली। भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं त्या सरशी $40,000ची कमाई केली। प्रो कबड्डी लीग 2025 स्पर्धेच्या 12व्या हंगामातील 63वा सामना पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पॅन्थर्स या संघांमध्ये पार पडलाय। शेवटच्या निर्णायक लढतीत मोहित गोयतनं 2 गुण घेत पुणेरी पलटणला हा सामना 41-36 अशा फरकानं जिंकवून दिलाय। तमिळनाडूचा मनीष सुरेश कुमार आणि महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरनं आपली जिंकण्याची घोडदौड अखेरपर्यंत सुरू ठेवत DLTA कॉम्प्लेक्स नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या 30व्या फिनेस्टा ओपन नॅशनल टेनिस स्पर्धेमध्ये शनिवारी पुरुष आणि महिला एकेरी सामन्यांचे अंतिम सामने जिंकले आणि विजेतेपदाचा मान मिळवलाय।